नमस्कार. आज आपण इथे एकत्र आलेलो आहोत, भेटतो आहोत आपल्या शारीरिक माहिती घेण्यासाठी. तर आपल्याला माहीत आहे, की आपण जर योग्य प्रकारे व्यायाम केला, आहार ठेवला व्यवस्थिशीर आपला आणि आपण विहार वगैरे असं जसं आहार, विहार, विचार हे सगळं जर व्यवस्थिशीर असेल, तर आपलं शरीर उत्तम असेल. म्हणजे आपण निरोगी राहू शकतो असं आपल्याला माहीत आहे. तर यासाठी आपण जसं शरीरशास्त्र ज्याच्यानुसार आपण शरीराची माहिती जाणून घेतो, की आपण लहानपणापासून शिकलेलो आहोत, की डोळे कुठे असतात, कान, शरीर हे शरीरशास्त्र. मग जर आपण ॲनाटॉमीमध्ये गेलो, शरीरशास्त्रामध्ये गेलो, तर आपल्याला लक्षात येतं, की आपल्या शरीरामध्ये किती हाडे आहेत, किती मांसपेशी आहेत, मग ते कसे कार्य करतात, वेगवेगळे अवयव कुठले याची सगळी माहिती होते. तर हे आपल्याला दिसणारं शरीर आहे ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. परंतु आपण जर याच्या आणखीन डिटेलमध्ये किंवा डीपमध्ये गेलो, तर आपल्या वैदिक काळापासून शरीराची एक स्पेसिफिक पद्धत त्यांनी तयार केली होती. म्हणजे एखाद्या वस्तूवर जर आपल्याला कार्य करायचं असेल, तर त्याचं डिव्हायडेशन करावं लागतं, की हे अवयवाचं वर्गीकरण. तर आपल्या वैदिक काळामधनं किंवा आपल्या संस्कृतीमध्ये याच्यामध्ये शरीराचा एक वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला जायचा. तो कसा? तर ज्याच्यामध्ये असं आहे, की शरीराला पंचकोशामध्ये डिव्हाईड केलं जायचं, की ते पंचकोश कुठले? तर जे आपल्याला स्थूल शरीर जे मला दिसतंय, तर त्याला आपण म्हणायचो, की अन्नमय कोश आहे. त्याच्यानंतर जो ब्रीथिंग किंवा काय होतं त्याला प्राणमय कोश म्हणतात. त्याच्या पुढे जर आपण गेलो तर मनोमय कोश होतो आणि त्याच्या पुढे जर आपण आणखीन गेलो तर विज्ञानमय कोश होतो, इंटेलेक्ट जिथं आपण म्हणतो आणि त्याच्या पुढे जर गेलो तर आनंदमय कोश होतो. आणि आणखीन जर डीप किंवा त्याच्यामध्ये आपण विचार केला प्रदीर्घ तर असं पण आहे, की त्याच्या पुढचा जो कोश आहे तो मंत्रमय कोश आहे. तर असं शरीराचं वर्गीकरण केलं, की मग लक्षात येतं, की ह्या प्रत्येक शरीरावर कसं कार्य करता येईल. म्हणजे जर आपण व्यवस्थिशीर व्यायाम केला, एक्सरसाइज केली, तर आपला अन्नमय कोश चांगला राहील. आपण जर ब्रीथिंग एक्सरसाइजेस केल्या, तर आपलं प्राणमय कोश चांगला राहील. मग आपल्या विचारापर्यंत जाईल. अशा पद्धतीनं आपण मॅनिप्युलेशन आपल्या शरीरामध्ये करू शकतो. तर त्याच पद्धतीनं या तिघांना म्हणजे ह्या पंचकोशांना आणखीन जर वर्गीकरण करायचं म्हटलं, तर स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर किंवा कारक शरीर असं आपण म्हणतो, की जो दिसणारा देह आहे तो स्थूल. त्याच्यानंतर सूक्ष्म, की जो आपण म्हणतो ऑरा किंवा एक सूक्ष्म देह जो म्हणतो आपण त्याला सूक्ष्म म्हणता येईल. आणि त्याच्यापुढं कारण शरीर, की याच्या जो मॉनिटर करतो या दोन्ही शरीरांना, सूक्ष्म आणि स्थूल शरीरांना, तो कार्यकारण शरीर अशा प्रकारे हे वर्गीकरण आहे. तर हे सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे, की आपल्याला माहिती आहे, की आपण म्हणतो आपल्या नाडीचे ठोके किती आहेत बुवा, तर 72 नाडीची संख्या 72,000 आहे आणि आपल्या शरीरामध्ये नाडीचे ठोके किती पडतात, तर ते 72 एक अंदाजे पडतात असं आपण सांगतो. परंतु मग हे काय आहे, की 72,000 नाडी कुठे आहेत? हे कसं कार्य करतात? जेव्हा आम्ही एनाटॉमी किंवा आपण एनाटॉमी शिकलो, त्याच्यामध्ये असं आपल्याला माहिती आहे, की डिफरंट पल्सेशन पॉइंट्स आपल्याला माहीत आहेत. परंतु हे नेमकं काय सिस्टम काय आहे शरीराची? तर जसं आपलं हे शरीर आहे, म्हणजे हे एक यंत्रच आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं मॅन्युफॅक्चरिंग किंवा कार्य चालू आहे, बरोबर? तर ह्या मॅन्युफॅक्चरिंग किंवा कार्याला आपल्याला काय करता येईल? असं म्हणता येईल, की सपोज एक गाव आहे आणि त्याला आपल्याला विकसित करायचं आहे किंवा एखादं शहर आहे, तर आपण काय-काय बघतो, की त्या शरीराला किंवा त्या त्या गावाला आपण आता शरीर आणि गाव असं एक उदाहरण करणार आहोत, की त्या शरीरामध्ये पाणी पुरवठा पाहिजे गावामध्ये. त्या गावामध्ये नाल्यांची सुविधा पाहिजे म्हणजे तिथून जे काय कचरा किंवा जे काय सांडपाणी वगैरे तयार होईल ते गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तिथे मेंटेनन्स असला पाहिजे, विद्युत असली पाहिजे, तिथे ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे. म्हणजे असं एक वेगळं आहे. म्हणजे याचा अर्थ काय त्याच पद्धतीनं जसं त्या गावाचे सगळे चॅनल्स पाहिजे, तसं आपल्या शरीरामध्ये ते जे मी म्हटलं ना आता, की 72,000 नाडीज आहेत, तशा त्या नाडीज आहेत. मग ह्या नाडीज 72,000 आहेत, तर ह्या कशा त्याला एकत्रित करता येतील? तसं जसं आपल्याला माहिती आहे, की पहिले कसं असतं, की एक गल्ली, मग त्या एका कॉलनी, मग त्याचा एका ठिकाणी स्रोत, त्याचा एक पॉइंट, मग त्याचा एक पॉइंट असं करत-करत ते एका ठिकाणी येतं आणि मग तिथून सगळी मॉनिटरिंग चालू होते. तसं आपल्या शरीरामध्ये असे हेडक्वार्टर आहे, की त्या हेडक्वार्टरपासून आपल्याला ते म्हणता येतं, की या गल्लीचा हा नळ सोडला, की पाणी जातं. तसं त्याच पद्धतीने त्या ठिकाणी ते एक चक्र आहे, की त्या चक्राला ॲक्टिव्हेट केलं किंवा त्या चक्रा थ्रू आपण त्या स्पेसिफिक एरियामध्ये काम करू शकतो. तर हे कुठे आहेत चक्र? ह्या नाडीज किंवा हे सगळे कुठे आहेत? तर हे सूक्ष्म शरीरामध्ये. ते आपल्याला फिजिकल शरीरामध्ये दिसणार नाहीत. आणि मग या नाडी आणि चक्रांचं जर आपण क्लिन्झिंग केलं, स्वच्छता केली, तर आपला शरीरातला प्रवाह आणि गावातली व्यवस्था जर आपण कंपेअर केली, ज्या एनालॉजीने आपण बोलतोय, तर ती एक सुरळीत राहील. तर याच्यासाठी काय आहे? तर वैदिक शास्त्रामध्ये संस्कृतमध्ये पुस्तक आहे षटचक्र निरूपण. प्लस आपल्या सिद्ध सिद्धांत पद्धती असेल, नवनाथांची परंपरा असेल, याच्या बऱ्यापैकी माहिती देण्यात आलेली आहे. काही फॉरेन ऑथर्स आहेत, ज्यांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे.
सर्पेंट पॉवर म्हणून पण एक पुस्तक आहे, की ज्याच्यामध्ये दिलेलं आहे. दुसरं एक जे वेगवेगळे सायंटिस्ट आहेत, फॉरेन्स असतील किंवा आपले भारतीय असतील किंवा आपले पुरातन काही शक्तिपात आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये चक्रांवर स्पेसिफिक ऊर्जा देऊन शक्तिपाताचा योग आपल्याकडे केला जातो. तर या पद्धतीनं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण हे चक्रांचा कसा उपयोग करून घेऊ शकतो आणि या चक्राद्वारे आपल्याला काय करता येईल आपल्या दैनंदिन जीवनाच्या सोयीसुविधा, सुख, शांती किंवा आपण दैनंदिन जीवन सुरळीतपणे जगण्यासाठी जसं शरीराला व्यायाम आहे, हवा आणि लंग्ससाठी प्राणायाम आहे. तसं बाकीच्या गोष्टींसाठी काय आहे तर आपल्याला अ, हे चक्र जे आहेत त्याच्याबद्दल आपल्याला काही काम करता येईल का? या विषयानं मी थोडं या विषयात चालू केलं अभ्यास करायला आणि मग त्या विषयाने आपण वेगळं सुरू केलं. तर आता आज मी फक्त 6 चक्रांची माहिती सांगेल, की जे पहिलं जे चक्र आहे आपल्या शरीरामध्ये म्हणजे सूक्ष्म शरीरामध्ये आहेत आणि ते पॅरलल टू मेरुदंड. मेरुदंड म्हणजे आपला स्पायनल कॉर्ड. त्याच्या त्या पाठीमागे ते सूक्ष्म शरीरामध्ये आहेत पॅरलली. तर मग मूलाधार चक्र एक असतं, त्याच्यावरती स्वादिष्ठान चक्र असतं, त्याच्यापूर्वी मणिपूरक चक्र असतं, त्याच्यावरती अनाहत चक्र असतं, त्याच्यावरती विशुद्धी चक्र असतं आणि 2 भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्र असतं आणि आज्ञाचक्राच्या वरती सहस्त्रार चक्र असतं. अशा पद्धतीनं हे ॲक्चुअली 6 चक्र सांगितलेले आहेत. तसं पाहिलं तर 5 आणि ह्या प्रत्येक चक्राला जसं जे म्हणतो ना, एखादी वॉल असते एखाद्या गावाची किंवा एखाद्या कॉलनीची आणि तिथून सगळं असतं. जसं करंट खूप पोल असतो याचा, तसे हे पॉइंट्स आहेत. एनर्जी पॉइंट्स आणि तिथून हे सगळ्या शरीरामध्ये एनर्जीचा फ्लो होतो. तर या सगळे जे हे वेगवेगळे चक्र आहेत, या चक्रांची जर आपण क्लिन्झिंग करायचे काही टेक्निक शिकल्या आणि त्याचा काही अभ्यास आपण केला, तर आपण नक्कीच आपल्याला जे काही आपले छोटे-मोठे प्रॉब्लेम्स असतील किंवा जे काही आपले शारीरिक व्याधी असतील, याच्यावर आपण काही कार्य करू शकतो का? या पद्धतीनं चक्रा हिलिंगचा क्लास आपण करतोय. शिवयोगी शिवराजन म्हणून कन्याकुमारीचे अ, आपले गुरुजी आहेत. ते हे क्लास घेतात. आत्तापर्यंत आपण 3 ते 4 बॅच झालेल्या आहेत यांच्या आणि मग गुरुजी इंग्लिशमधनं सांगतील, ज्यांना इंग्लिश किंवा मराठी या दोन्ही भाषेमध्ये हे क्लास होईल. तर हा एकूण 10 दिवसाचा क्लास असेल. याची अधिक माहिती जी आहे ती सोबतच लिंकमध्ये मी मोबाईल नंबर पण देणार आहे, त्याच्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता किंवा आपली एक साईट पण आहे, म्हणजे एक आपण वेबसाईट डेव्हलप केलेली आहे. तर त्या वेबसाईटवर पण व्हिजिट करून आपण काही क्लासमध्ये इच्छुक असाल तर ते करू शकतो. दुसरं असं आहे, दर पौर्णिमेला आपण जसं ऊर्जेचा प्रवाह आपल्या शरीरात वाढतो पौर्णिमेला किंवा आपण म्हणतो की पौर्णिमेलाच काही घटना घडतात, समुद्राला भरती येते. त्या पद्धतीनं त्या ऊर्जेचा वापर करून ध्यान करण्यासाठीच पण आपला एक नियमित क्लास चालू आहे, की दर पौर्णिमेला 9 वाजता आपण ध्यान साधना घेतो. त्याचीही लिंक किंवा मोबाईल नंबर मी या व्हिडिओसोबत शेअर करेल. तर आपण नक्की या दोन्ही गोष्टींचा लाभ घेऊ शकता आणि आपल्याला काय करता येईल या पद्धतीनं, की जे आपण दैनंदिन जीवन जगत असताना सोप्यात सोप्या पद्धतीने प्रपंच करून परमार्थ करताना आध्यात्मिक स्वतःचा विकास कसा करावा याबद्दल आपण नक्कीच विचार करू शकतो. धन्यवाद.